आज आम्ही आलो आहे हिमाचल प्रदेश. चला ते काय विषय सोडून देऊया. बघूया आज मासा गावतात काय. कोऱ्याविषयी चांगला, लोकेशन पण भारी आहे. भारी वाटाले. आज आलो आहे, सकाळ सकाळी आलो आहे, जरा आज वेळानंच आलो आहे. बघूया आपल्याला आज काय फिशिंग करून कसं वाटते आजचा दिवस. त्यामुळं व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि नक्की व्हिडिओ पूर्ण बघा. अरे बुलेट आरती म्हणते तर गाडी आरली बिरली ओढून निघत नाही गाडी. आज आपण अहिलदानच्या सिक्रेट स्पॉटवरती जाणार आहे आणि पाऊस पडल्यामुळे रस्ता भरपूर खराब झाला आहे. भरपूर चिखल आहे मित्रांनो आणि आपली गाडी पण त्यामधून जात नाही. जिथंपर्यंत आम्हाला होऊ शकतं तिथंपर्यंत आम्ही जाण्याचा प्रयत्न करणार. असं होतंय हा, त्यासाठी शेती करायला लागते. कसं आहे मित्रांनो व्ह्यू बघू शकताय. सगळीकडे हिरवळ हिरवळ आहे. निसर्गरम्य असं वातावरण आहे मित्रांनो. ऋषी पण आहे सोबत. इकडे महेशदा आहेत, सुधीरदा आहेत. आले नवीन स्पॉटवर आले का. बघूया आपल्याला आज काय स्ट्राईक होतात काय, मासे काय भेटतात काय बघूया. चला लेट्स गो. स्पॉटवरती पोचण्यासाठी 3 ते 4 किलोमीटरचा प्रवास करावा लागला मित्रांनो. गाडी आपली स्पॉटवर पोचली नाही, त्यामुळे आपल्याला चालत यावं लागलं आणि येताच आम्हाला फर्स्ट कॅच झाला. तो पण महेशदांना. आल्याच त्यांना स्टार्टिंगला एक मासा हुकअप झाला. फर्स्ट कॅच गावला काय गेला, त्याला बी लागला तर लिटिल लेवल पे कैच हुआ है माशेर. साइज देखो माशेर की. चटणीच्या माशांची शिकार चालू झाली आहे मित्रांनो. मस्त शिकार चालू झाली. पीस लागलेला आहे बघा. फर्स्ट कॅच. ए हा मित्रांनो बघू शकताय. मासा आपल्याला उठून आला. चांगल्या साईजचा आहे. भरपूर वेळ झाला मित्रांनो. आपण ट्राय करालो फिशिंगसाठी आणि आपल्याला थोडे मासे गावलेत आणि आता आपण लूर चेंज करणार आहे. बघू शकता आपण आता टॉप वॉटरवर खेळायचं आहे. स्पिनरवरती आपण भरपूर खेळलो आणि स्पिनर आपले अडकलेत, काही गेलेत पण. त्यामुळे आपण निर्णय घेतला आहे की टॉप वॉटरवर खेळायचं आहे. बघूया आता टॉप वॉटरवर काय शिकार होते. आता आपण थोडासा ब्रेक घेतला आहे. फिशिंग आपण थांबवल्या कारण की भुका भरपूर लागल्यात. सकाळपासून आलो आहे. स्पॉट दाखवतो तुम्हाला. कसा आहे हिमालयात आल्या सेम फिलिंग येते.
मिनी हिमालया बघू शकताय. कोल्हापूर हिमालय आणि आता आपण थोडासा ब्रेक करून काहीतरी भूक लागल्या कार्यकर्त्यांना. कार्यकर्ते नाश्ता करणार आहेत. इकडं हे आहेत. आज साहेबांचं सगळं साहित्य तुटले. रॉड तुटली, रील तुटल्या. आज साहेबांचा दिवस आहे का नाही साहेबांना कळेना. आणि सुदीपला काय सुट्टी देणार. एकावेक मासे बडवल्यात काय की नाही. तिकडं महेश आहेत अँगलर. आणि इकडे चालू आहे बघा चहा प्यायला. चहा प्यायला ये म्हणलं माय. गरम गरम चहा बघू शकताय. हा 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 होय काय. हा हा पलीकडे जायचं. हा एवढं तिथनं नाही जाणार हो नी. त्यात खडच नाही काय. हा हाय हाय बारकी बारकी वाटत. हा गेली कशी काय. होय गळ नाहीत बदलायला. एकदम साधं काय. नाही आहे बघा. हो ग हा हो हे गळ कुठं वाकिलो ग. हो कोट आणू जाऊ काय. किल्लरची कमाल. मित्रांनो आत्ताचं लोकेशन बघा कसलं वाटतंय. डेंजर म्हणजे डेंजर. कसं आहे विषय. इकडं आमचे पेंथर आहेत आणि आत्ता आपण मासे मारलेले इथं आहेत बघा. आपण जाऊया त्यांच्याकडे जाऊया. माझा आवाज तुम्हाला येतोय का नाही माहीत नाही कारण की इथं धार भरपूर आहे
आणि आवाज आहे इथं धारेचा भरपूर आवाज यायला आहे. बघू शकताय कसं वाटाले. अशा ह्याच्यात आपण फिशिंग करावली मित्रांनो, बघू शकतोय. मासे बघा, बारकं मासे कशा येतात तुम्हाला दिसायलात का नाही, व्हिडिओतनं दिसतोय का नाही बघायला पाहिजे. पण बघू शकताय बघा, तिकडं सुदीपदा आहेत, तिकडं महेशदा आहे आणि आपला शेट आहे. आज काय ह्या धारेत मासा धरायचा बघा की कसं नवलच आहे. सुधीरदा काय म्हणताय, काय म्हणताय सा? काय चालू नाही शिकार. शिकार काय आपल्याला भरपूर फिशिंग झालेली आहे. बघा हे सुधीरदा आहेत, लय मोठ्या खडचे मारतात मित्रांनो. आज आम्ही आलोय हिमाचल प्रदेश. आज बघा, वाटते बघा. करा कास्ट, करा कास्ट. अद्भुत असा नजारा आहे मित्रांनो, अद्भुत, एकदम अप्रतिम. धार बघा कशी आहे. मनाला आज एकदम भारी वाटाले. फिशिंगसाठी आलो आहे, एकदम मनाला एकदम भारी, म्हणजे विषय सांगण्या पलीकडचा आहे. भारी वाटाले आज. मासे गावलेत, मासे पण गावले आहेत आपल्याला. आणि वातावरण, लोकेशनच आज टॉपचं लोकेशन म्हणला तरी चालते आज. मस्त असं वातावरण आहे आणि ह्या वातावरणात फिशिंग करायचं चालू आहे. पाऊस पण थांबला आहे. हे जर्किंग घालून आहे पण पाऊस काय पडलेला नाही. केस त्याने विस्कटले असतील काय, आता माहीत काय झाले. व्हिडिओ अजून पूर्ण बघा, अजून खूप काय ॲडव्हेंचर करायचा आहे व्हिडिओत. व्हिडिओ पूर्ण बघा मित्रांनो. केला मोठी साईज आहे, मोठी साईज आहे. मासा ओढतोय एकसारखा. साईज मोठी आहे मित्रांनो. काढायला कुठं वाटतीला काय 2 मिनिटात येते. हां, साईज आहे, साईज आहे. हाय साईज आहे, चांगली साईज आहे. वड्यात घे मग, वड्यात घे. लिप ग्रिप आहे काय, घे लवकर. थांबा. नाही तिथे घे, ते या दगडाजवळ घे. अरे वाटलं घातलं इकडे घे. हा इकडे घे. हा, खूप पाण्यात. वड. हा. थांबा. साईज बघा. सेटअप देखो, साइज देखो. रॉड है फ्लेयर टाइप का, रॉड है और लाइन यूज किया कायचं मोठा. साइज देखो. घ्या हातात, घ्या महेशदा, जरा दाखवा. तिकडे घ्या. साईज दाखवा, साईज दाखवा. चांगली साईज लागलेली आहे, तळण्यासारखी. मस्त. रॉड देखो. आता स्पॉट शिकारी बघा. आणि शिकार जबरदस्त झालेली आहे. स्पॉट खतरनाक आहे.
मित्रांनो आम्ही आहे. एक नंबर एक शिकार झाले शिकार झालेले आहे. थांबा दाखवतो. ए, बघा चांगली शिकार कशी आहे. एक नंबर शिकार. बघू शकता मित्रांनो, मस्त असं शिकार झालेलं आहे. महेश दादांना भेटले आता सगळ्यात मोठा कॅच, बिग साईज मासे. अजून बघूया काय कॅच होते. आज फुल डे फिशिंग करणार आहे, नंतर कुकिंग करणार आहे. बघत राहा मित्रांनो, नक्की शेवट तर खूप धमाल असणार आहे. मारून ये जा मला. तुझं कास्टिंग लांब होते जा की करा. तेवढंच तोंड मारून ये. अरे अरे काय बांधाव जातोच का काय? अरे अरे अरे. गेली रे गेली. वडा होते काय सरांचं नाव ते कृष्णोकर सरांनी आपल्याला हे लिटरली लिहून दिलेलं होतं आणि खडस बसलेलं आहे बघा त्याच्यावरती. मस्त शिकार झालेली आहे. बघा मित्रांनो, अरुणाचल प्रदेश हिमाचल प्रदेशमध्ये 4-5 किलोमीटर शिकार. अतिशय मोठी शिकार. हो हो. अरे आजची शिकार बघू शकताय. आज आपण मशेडसाठी आलो होतो आणि आपल्याला चांगल्या साईडच्या मशेड बसल्यात बघू शकताय. आता पूर्ण दिवस फिशिंग करायचं ठरलं होतं. फिशिंग झाले, आता कुकिंग करायची आहे. चला पुढे कुकिंग करूया. बघूया कोणती रेसिपी आपण बनवू शकतो. मारा की मोस्ट जायंट फिश लगेच निघतात. तिथंच नदीला. होय, तुम्हाला पाहिजे ते साईडला घर आहे माहिती आहे काय? ते कोल्हापूरचं घर आहे बघ. तिथं जा आणि मी महेश आणि मासा द्यायला सांगितलंय म्हणून तुला घेऊन जा. जा. त्यातलं 2 मासे तुला द्यायला सांगितलं म्हणा. जा त्याला घेऊन जा. 2 हा. नॉर्मल मध्ये 2 घे तुला. हा घ्या घ्या. अंडी ठीक आहेत वाटतं. अंडी दांडगी आहेत की. अंडी ठीक आहेत. अंडी पगळ आहेत पगळ. आता मासा साफ करायचा आहे आणि मासा साफ केल्यानंतर मग रेसिपी तिकडं ऋषी करायला आहे. भात राईस तीन करायला आहे देऊ आणि इकडं आम्ही मासा सोलावली. इकडं पण येत आहे. आली बडी सवारी आली. बडी सवारी. इकडे काय नको काय त्यानं करशी ना काय कसा आहे शेडजी माणूस बघा सुट्टी दिना. जरा इकडे हालता बघ काढे. हा कसा आहेत शेडजी. कापाय चालू आहे अजून पर्यंत काय मासा कापून होते का नाही कळना. तर कापल्यानंतर डायरेक्ट आपण जाव्या ऋषीकडे जाव्या. इथून मासा कट केल्यावर पॅन्टर आमची चालू आहे. कटिंग करायचं चालू आहे. केस बिस जरा थांबा बघूया काय विस्कटल्यात सगळं नियोजन. व्हिडिओत राहा, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ अजून पूर्ण बघा. चांगला मोठा खायला फास्ट होते. होय. काप काप काप. हे माणूस आला इथं. मासे इल्ल दोन मासे इल्ल काय पोरासने. पोरांना मासे दिलेस काय त्या बारक्या. थांबा म्हणत त्यांना. हा उशीर झाला म्हणलं अजून कसली येणार. दोन दिलं ना बालक सगळं ज्ञान आहे ना मग.
झाले थांब चला आलो शेवटपर्यंत आहे. आलो की थांब चालू आहे. चाकूला धारले हाय फुल आहे फुल. बस जाते बा आता. एकदा आत गेला की थांबत नाही, डायरेक्ट शेवट. हा बघ. सोनं खावं सोनं काय सोनं पीस कसा आहे अहो भागा बोनलेस बोनलेस. सुट्टी नाही. हे जो एन्जॉय आहे पॉईंट बघा कोणत्या ठिकाणी आपण बसलोय. कसा आहे हिमालयातली कुठली नदी नाही आलं की म्हणता चिटपुटी नदीच्या काठावर बसलेलो आहे आपण सध्या. तसा काय काय क्या बात करे काय म्हणून मी मगाची गडबड करायचो. आवरा जेवायचं कधी, घरला जायचं कधी. मित्रांनो सकाळी बरोबर घरातनं 5ला आला 5ला किती लाव. आता 5 वाजलेले आहेत. आम्ही 4 वाजता बाहेर पडलोय घरातनं. सकाळी 4ला बाहेर पडलोय आणि इथं पोचलोय ह्यांच्या इथं मैदानच्या इथं 5ला 1 तासात पोचलोय. तिथं 1 तास गेला. 6 वाजता बाहेर पडलो आणि स्पॉटला यायला 8 वाजले होते बघा मित्रांनो. बरोबर 8 वाजता स्पॉटला होतो. 8 वाजल्यापासनं पाक 50 बुक्का उडला. आता 5 वाजत आलेच. 55 फास्ट केला तर 5 वाजलेत अजून पोटाला अन्न नाही. आता हे मासं करून खायचं पकडले. काय म्हणतो मी. आता कॅमेऱ्यात दिसाले का नाही बघा. लहान हे धबधबे आहेत पांढरे दिसालेत का नाही ते धबधबे आहेत. आणि तो जो धबधबा आहे हा बघा हा समोरचा मोठा तो काळंबादेवी धबधबा आहे. इथून असेल एक 3-4 किलोमीटरच्या अंतरावर आहे मित्रांनो. फक्त इथून जर गेलो तर 1 किलोमीटर का 2 किलोमीटर आज चालत जावं लागते एकदम जास्त. त्यामुळं आज पण तिकडं जाणार नाही. लेट पण झाला आहे भरपूर. जेवण करालो आहे. सकाळपासून आपण मासं पकडालो आहे. कांदा चिरून घेतला आहे भावानं. शेफ ऋषी आता या नियोजन चालू आहे. भांडं काळं कराय. काय मिक्स केले ऋषी. आलं लसूण आणि मिरची ताक खरडा. काय करावं नेमकं काय करावं तुम्ही. आम्ही कराले मसाले भात. मसाले भात. मसाला आहे. टाकतो शक्ती दिन शेफ ऋषा. बहुत लय आंबट होणार. सुट्टी नाही. लागला 4 वाघ खात्यात काय एवढं. काय ये मरे बिरे असती मी इटली असती एकट्याने. माशाला पिले हवा. बघा हावरा माणूस आहे. रोजच्याचा रस्ता. हे काय चालू आहे. हे रस्त्यासाठी पाहिजे. शेफ ऋषी काय आलं बघा. कितनी बडी रोजचे. तवा नाही आहे त्यामुळं डायरेक्ट भांड्यात फ्राय. टेस्टिंग चालू आहे मित्रांनो. राईस युवक झालास काय. हा काय अंडी उडाले रो पटांगड्या. होय राईस तर एकदम मस्त आहे. मासा टेस्ट करूया. मासा पण चांगला शिजला आहे. 1 नंबर टेस्ट आहे. ऋषी जेवण 1 नंबर झाले. आत्ता अजून टेस्टिंग चालू आहे. जेवायचं बाकी आहे. कार्यकर्ती पण आहे. नाव काय तुझं रे. राजवीर कुठलं गाव. वेळेवर
मासा काय गेले भुर्जी आहे मित्रांनो. बस द्या बारकं द्या. लागते मस्त लागते. डोसकं दिलंय काय रस्सा दिलाय. बरोबर खायला डोसके. बाबा कसा आहे मित्रांनो वाटी झाली. कशा वाटी नको मला रसाच नको. महेशदा टेस्ट कशी आहे? अप्रतिम स्मरणीय आहे. बघू शकताय. गावाला की शिजला. गावला की शिजला, पुढचं काय संबंध नाही. आम्हाला अजून काय राईस यायचं आहे, त्यामुळं कांद्यावर समाधान मानायला लागते आम्हाला. हे मित्रांनो फायनल आहे आपलं राईस, अंड्याची भुर्जी आणि रस्सा आणि राईचं पीस राहायला घेऊ. हा पीस असं जेवण आहे आणि जेवूया. सुरुवात करूया राईस. राईस आणि आंबडे पीस कुठे घ्या. आडवा पट्टा कुठे आहे बघा. आडवा द्या. हे खासला द्या. एक नंबर भुर्जी झाला, एक नंबर क्वालिटी. सुकन बायला भाजी आहे. आणि भात आहे. लावून घ्यायचं मग सांगा. रस्सा लई झाला. पहिल्यांदा अंडी खाली माशाची, अतिशय सुंदर लागतं. खाऊन बघा मित्रांनो. ती म्हणते द्या मग. आमच्याकडे मागवू नका. आम्हाला घेऊन पडते. मासा एक नंबर झाला आहे. बडवायचा चावला आहे. इकडे ह्यो बडवाला आहे, तिकडं सुदीपदा आहेत. महेशदा काय सुट्टी देण्यात. बागासर झालंय जेवण.